वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाइज। आज मैं आया हूँ नेहरू प्लानिटेरियम में। ये आप देख सकते हो पूरा नेहरू प्लानिटेरियम में। अभी जस्ट मैं मेरे बहन और ये परी ये लोग आए हैं। हम लोग सब जन नेहरू प्लानिटेरियम में। तो मेरे मौसी भी आई है और उनका हस्बैंड भी आए। आइंस्टाइन आधी ना 14 बिलियन म्हणजे खूप वर्ष असं बिलियन नॉट आयडिया एवढा मोठा स्फोट झाला होता. गाइस ये पूरा सब जानकारी है इसके बद्दल। देखो गाइस यहाँ पे सब चंद्रयान का सब जानकारी दिया गया है। मतलब वो कैसे उड़ा था, कैसे क्या हुआ था, उसके बारे में सब जानकारी यहाँ पे बताया गया है। गाइस ये देखिए चंद्रयान ऊपर पहुंचने के बाद वहाँ पे जो लॉन्च किया था वो किसी क्या प्रकार हुआ था वो सब यहाँ पे दिखाया था। ये देखिए इस तरह से वो वहाँ पे चंद्र पे आया था। चलो आपली आकाशगंगा दीर्घिका मिल्की वे गॅलेक्सी या तारांमध्ये आपल्या पूर्वजांनी काही आकार पाहिले ज्यांना आपण म्हणतो तारकासमूह कॉन्स्टिलेशन्स। तर इथे आहे वृश्चिक तारकासमूह,
स्कॉर्पियस, जी एक राशी पण आहे. तर इथे उत्तरेच्या आकाशात आपल्याला सप्तर्षीचे 7 तारे दिसतात. 3 तारे. वाढला लोकांनी अजून तारकासमूह बनवल्या आणि आज अख्खं आकाश 88 तारकासमूहामध्ये विभाजले किंवा 88 कॉन्स्टलेशन्स मध्ये आकाशाचं विभाजन करण्यात आलं आहे. आणि सोयीसाठी ते सरळ रेषेने केले. मी जे पाहतोय ते खरं आहे की एक स्वप्न आहे? ते दूरवर जाणारे स्वर. मी जागा झालोय की अजून झोपेतच आहे? ही अंतराळातून आलेली कोणती तबकडी होती का? कोण होते ते? एका दूरवरच्या ग्रहावरून आलेले अंतराळवीर? ते इथली जीवसृष्टी पाहायला आले होते? नक्कीच त्यांना इथे जीवसृष्टी दिसली असावी. आपल्याला पाहिल्यावर त्यांना वाटलं असेल की आपण बुद्धिमान आहोत. बुद्धिमान जीवसृष्टी म्हणजे तरी काय? जीवन म्हणजे नक्की काय? सजीव सृष्टी हा केवळ पृथ्वी तलावर घडलेला चमत्कार आहे की मग विश्वात इतरत्रही सर्वत्र सजीव सृष्टी आहे? एक छान जागा आहे सुरुवात करायला. इथला हा तेजस्वी तारा आहे रायझेन, जो आपल्या तारका गुच्छामधला सर्वाधिक तळपणारा तारा आहे. त्याचं तेज आपल्या सूर्याच्या 50,000 पट आहे. हा आहे बीटलजूस, लाल भडक महाकाय तारा. याचा व्यास आपल्या सूर्याच्या परिघाच्या 250 पट आहे. एक दिवस असा येईल जेव्हा आपला सूर्य सुद्धा प्रसरण पाहून ह्या बीटलजूस सारखा महाकाय लाल भडक होईल आणि पृथ्वीच्या कक्षाला आणि त्याही पलीकडच्या परिसराला व्यापून टाकेल. त्यानंतर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा पूर्ण विनाश होईल. घाबरून जाऊ नका, कारण हे सगळं होईल अब्जावधी वर्षांनंतर. दुर्बिणीतून पाहिल्यावर ओरायनच्या पट्ट्याखाली अगणित ताऱ्यांचं जन्मस्थान. असं मानलं जातं की सुमारे 5 अब्ज वर्षांपूर्वी आपला सूर्य त्याच्या सर्व ग्रहांसकट अशाच एका ढगापासून बनला, जो मृत ताऱ्यांच्या अवशेषांपासून बनला. हा क्रॅब नेब्युला म्हणजे वायू आणि धुलीकणांनी बनलेला प्रचंड तप्त ढग आहे, जो हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ताऱ्याच्या मृत्यू स्फोटातून निर्माण झाला. हा अतिनव तारा किंवा सुपरनोवा इसवी सन 1054 मध्ये एक अतिशय प्रखर तारा म्हणून दिसण्यात आला होता. इतके दिवस दिवसा उजेडी सुद्धा तो सहजपणे दिसत होता. त्याचा जेव्हा अचानक स्फोट झाला असेल तेव्हा कल्पना करा, ह्या ताऱ्याच्या ग्रहावरील लोकांना किती प्रचंड प्रमाणात धक्का बसला असेल. तुम्ही एकाच वेळी हजारो सूर्य एकाच ठिकाणी पाहू शकाल? हो, अशा कितीतरी जागा आहेत जिथे हजारो गॅलेक्टिक न्यूक्लियस सॅजिटेरसच्या दिशेनेच असतो. आकाशगंगेतील तारका समूहांमध्ये 100 अब्जांहून जास्त तारे असतात, पण आपला तारका समूह हा अशा 20 तारका समूहांच्या क्लस्टर मधला केवळ एक आहे. तारका समूहांचं हे क्लस्टर एका सुपर क्लस्टरचा भाग आहे आणि सुपर क्लस्टर हे सुपर सुपर क्लस्टरचा, आणि हे असंच पुढे चालू राहतं. पहिल्या पिढीतील हे तारे मुख्यत्वे हायड्रोजनने बनले होते. ह्या ताऱ्याच्या अतितप्त अशा गाभ्यामध्ये हायड्रोजनच्या अणूंचा अवजड द्रव्यांबरोबर संयोग झाला. जेव्हा पहिल्या पिढीतले हे महाकाय तारे नष्ट झाले तेव्हा हे द्रव्य अवकाशात इतस्ततः फेकलं गेलं. ह्या आंतरतारकीय द्रव्यांचा भावी पिढीतील ताऱ्यांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून उपयोग केला गेला.
ताऱ्याच्या जन्माची आणि मृत्यूची ही प्रक्रिया सुरूच राहील आणि विश्व अशा अवजड द्रव्यांनी अधिकाधिक समृद्ध होत गेले. आपला सूर्य हा बहुधा 3ऱ्या पिढीतला तारा असावा, जो मुख्यत्वे हायड्रोजनने बनला. त्याच्यामध्ये सुद्धा आधीच्या पिढीतल्या ताऱ्यांनी बनवलेलं अवजड द्रव्य असतं. सूर्याच्या निर्मिती दरम्यानच्या उपपदार्थातून ते फार पूर्वी महाकाय ताऱ्यांच्या आतल्या तप्त भागात होते आणि ते नंतर आंतरतारकीय अवकाशाच्या थंड पोकळीत वेगळे गेले. गाइस शो बहुत अच्छा था. हम लोग यहाँ से जस्ट निकल चुके थे सब जन. अभी ये देखिए सामने का व्यू मेरा. पसंद आया होगा तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. बाय.